नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर चला म्हटलं गुरुपौर्णिमेनिमित्त तरी एखादा तरी व्हिडिओ टाकावा, म्हणून आजपासून एक चांगली नवीन सुरुवात करूया म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी छोटासा राहणार आहे आणि हा माझा पहिला ब्लॉगसुद्धा असणार आहे. तर पहिला ब्लॉग असल्यामुळे मी माझी ओळख तर देणारच आहे, परंतु सर्वप्रथम गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर व्हिडिओला सुरुवात मी माझ्या ओळखीपासून देणार आहे. याआधी पण मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत, परंतु मी माझी पूर्ण काही अशी ओळख करून दिली नाही. कारण पहिला ब्लॉग जो मी टाकला तेव्हा मला एडिटिंगसुद्धा करता नव्हतं येत. जसं जमेल तसं मी तो व्हिडिओ टाकला होता. परंतु म्हणतात ना, कोणाकडून नाहीतरी कोणाकडून शिकावं लागतं. तर आणि तोच खरा अनुभव म्हणजे गुरु असतो, असं माझं तरी म्हणणं आहे. तर मी हे एडिटिंग किती जणांकडून शिकले नाही ते तर मलाच माहीत आहे. आणि मला असं वाटायचं की मला एडिटिंग कधी येणारच नाही, परंतु मी महाराजांसोबत बोललेसुद्धा की महाराज मला एडिटिंग करता येणारच नाही का. परंतु माहीत आहे, महाराजांनी अगदी प्रगट दिनाच्या दिवशी, म्हणजे माझे पहिले गुरु तर माझे गजानन महाराजच आहे. नाही, पहिले गुरु नाही म्हणता येणार. पहिले गुरु तर माझे आई वडील आणि दुसरे गुरु माझे गजानन महाराज. तर अगदी प्रगट दिनाच्याच दिवशी एक व्यक्ती असे आले की त्यांनी मला एडिटिंग, म्हणजे त्यांनी पण पूर्ण नाही शिकवली, परंतु फक्त व्हिडिओ मागे पुढे कसे करायचे हे शिकवलं मात्र त्यांनी. तर असो, तो पण माझा गुरुच झाला बरं. ती व्यक्तीसुद्धा माझी गुरु म्हणेल मी, कारण त्यांनीच मला शिकवलं. आणि व्हॉईस ओव्हर कसं करायचं, म्हणजे मला भीती खूप वाटायची की मी जर मोबाईल अशी हातात चाळायला घेतला आणि जर बिघडला तर. म्हणून मी जास्त करून मोबाईलशी खेळायची नाही, म्हणजे करून पाहायची नाही. नंतर मला समजलं, माझी मुलं मला समजून सांगायची की मम्मी तुला जसं जमते तसं तू कर, परंतु तू स्वतः शिक. आम्ही जर शिकवलं तुला तर तुला त्यातून काहीही मिळणार नाही, म्हणून तू स्वतः जेवढं शिकशील तेवढं तुला समजत जाईल. तर म्हणजे मला असं वाटायचं की मोबाईल बिघडला तर, परंतु मोबाईल बिघडला तरी तो दुरुस्त होते असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग मी शेवटी मीच शिकायचं ठरवलं. आणि काही वेळानंतर, म्हणजे काही कालावधी गेल्यानंतर मला एडिटिंग जमली आणि त्यानंतर मग मी माझी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. परंतु रेग्युलर व्हिडिओ जर टाकले तर त्याचा फायदा भरपूर होतो, परंतु माझ्याच्याने काही रेग्युलर व्हिडिओ टाकणं व्हायचे नाही. त्यामुळे मग मी बंदच करून टाकलं व्हिडिओ टाकणं. शेवटचा व्हिडिओ टाकला तो फक्त वास्तूचा, घराचा वास्तू झाला तर तो व्हिडिओ टाकला मी, आणि त्यानंतर एकही व्हिडिओ टाकला नाही. आणि असो, तर म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त तरी व्हिडिओ टाकावं, म्हणून म्हटलं आजपासून सुरुवात करूया. तर आजपासून मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि यासमोर तुम्हाला आता व्हिडिओ रोज येत जाईल. तर चला मग, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझी ओळख करून देते मी. माझं पूर्ण नाव आहे वर्षा अशोक खामनकर आणि मी गृहिणीच आहे. गृहिणी असूनसुद्धा किराणा दुकान आहे, तर म्हणजे ते सांभाळते मी, किराणा दुकान, आणि घर सांभाळते. तर असो, इतकीच माझी ओळख आहे. समोर माझ्या परिवाराची ओळख मी पुन्हा करून देईलच समोरच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत इतकंच. आणि आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.